हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप ह्या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, आजचा ब्लॉग असणार आहे स्पेशल ब्लॉग, तो म्हणजे सगळ्यांचा आवडतीचा सण म्हणजे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेचा ब्लॉग अख्खा दिवस मी सगळं शूट घेतलेला आहे, पण व्हिडिओची सुरुवात करायचं विसरले होते. त्यामुळे म्हटलं संध्याकाळी आठवणीने तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करायला हवा, त्यामुळे मग आत्ता सुरुवात करते. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनसुद्धा माझ्या चॅनलला हाईप केलेलं नसेल तर नक्की हाईप करा. तुमच्या एका हाईपने माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग मैत्रिणींनो, सकाळपासनं वटपौर्णिमा, देवपूजा, उंबरठा पूजन, त्यानंतर सत्यनारायण पूजा या सगळ्या गोष्टी आज मी केलेल्या आहेत. त्याच्या अगदी छोट्या छोट्या क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागतो. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी उठून छान फ्रेश होऊन त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं, छान सुंदर मस्त अशी रांगोळी वगैरे काढली, देवपूजा केली आणि त्यानंतर सुरुवात झाली माझी पूजेच्या ताटाला. पूजेचं ताट कसं बनवायचं, तर पूजेचं ताट हे अगदी पारंपरिक पद्धतीने सजवलं होतं. आधी पाण्याचा तांब्या घेतला, त्यानंतर हळद कुंकू दिवा ठेवून घेतला, त्यानंतर आंबा घेतलेला आहे त्याला सूत गुंडाळून घेतले, धागा घेतला, चोळी बांगडीची ओटी घेतली, त्यानंतर खारी खोबऱ्याची ओटी घेतली, विड्याचं पान आणि सुपारी, फुलं, अगरबत्ती, त्यानंतर कापसाचं वस्त्र घेतलेलं आहे, त्यानंतर कापडी वस्त्र घेतलेलं आहे, आमच्याकडे खणाचं पीस ठेवत नाही त्यामुळे. त्यानंतर ओटी भरण्यासाठी गहू घेतलेले आहेत आणि नैवेद्यासाठी साखर शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर एकटीने पूजा करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन पूजा करण्यात जी मजा असते ना, ती कशातच नाही. इथे बघा, आमच्या बिल्डिंगमधल्या आणि परिसरातल्या सगळ्या मैत्रिणी छान साडी नेसून दागिने घालून तयार झालेल्या आहेत. आम्ही सवाष्णी एकत्र जमलो की नुसता आनंद आणि गप्पा गोष्टी मस्त. आम्ही साड्या सावरत आवरत हसत खिदळत घराच्या पायऱ्या उतरून खाली निघालो. सगळ्या मैत्रिणींनी किती सुंदर छान छान साड्या नेसलेल्या आहेत, किती प्रसन्न दिसत आहेत ना. सण उत्साह हे सगळेच माणसं असेच माणसांना आणि मैत्रिणींना एकत्र आणतात. मनात नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी श्रद्धा आणि चेहऱ्यावरती हा मैत्रीचा आनंद. चला तर मग आता आपण निघालोत आहोत वडाच्या झाडाकडे. तर रस्त्याने जाताना आजूबाजूला पाहिलं तर सगळीकडे फक्त भक्तिमय वातावरण वाटत होतं. अनेक सुवासिनी हातामध्ये पूजेचं ताट घेऊन वडाच्या झाडाकडे जाताना दिसत आहेत. निसर्गाकडे बघा, किती सुंदर साथ दिली आहे. छान गार वारा सुटलाय. आज ज्या वडाच्या झाडाखाली पूजा करायला जात आहोत ते झाड साधारण 5 वर्षापासून लावलेलं आहे. तिथेच आम्ही 5 वर्षापासून पूजा करत आहोत. तर सगळ्यात आधी मैत्रिणींनो वडाच्या झाडाजवळ पोचलो. इथे सगळ्या सुवासिनी पूजा करत होत्या. आम्ही छान एक जागा बघून तिथे थांबलो. सर्वात आधी वडाभोवती सर्व थांबल्या होत्या. मनोजभावे नमस्कार केला, त्यानंतर मुळाशी पाणी घालून हळद कुंकू वाहून त्याची पूजा केली, त्यानंतर नागवेलीचं पान ठेवलं, त्यावर सुपारी ठेवली, मग गणेश पूजन केलं आणि त्यानंतर खरी पूजेला सुरुवात झाली. वडाच्या झाडाला हळद कुंकू अक्षदा वाहून देवाजवळ अगरबत्ती वगैरे लावून हा सुखद सुवास आणि वातावरणातील पावित्र्य मनाला खूप शांतता देऊन जात होते. मनोभावे मनोकामना मागताना मनात एक प्रार्थना येत असते की हे वडराजा, माझ्या संसाराला, माझ्या पतीला, माझ्या पतीच्या सुखाला आणि माझ्या कुटुंबाला सुखात आणि आनंदात ठेव, कायमस्वरूपी असंच. आता पूजेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि पवित्र भागाकडे आपण वळणार आहोत. ते म्हणजे काय, तर वटपौर्णिमेचा सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र भाग म्हणजे वडाला फेरे मारणे. हातात सुती धागा घेऊन जन्मोजन्मी हाच पती मिळावा या भावनेने आम्ही वडाच्या झाडाला फेऱ्या मारायला सुरुवात केली. आता 7 फेरे मारताना त्या धाग्याभोवती आपल्या भावना, प्रेम, श्रद्धा आणि आपण त्या झाडाला म्हणजेच निसर्गाला समर्पित करत असतो. आपल्या संस्कृतीत निसर्गाची पूजा करायला शिकवलेले आहे. हे वडाचे झाड जर आपल्याला भरभरून ऑक्सिजन देतं आयुष्यभर, ते या झाडाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. फेऱ्या मारतानाचा हा व्हिडिओ शूट करताना मला खरंच खूप आनंद होत होता, कारण वडाभोवती फेरे मारायचे. हातात सुती धागा घेऊन त्याभोवती परिक्रमा करायला सुरुवात केली. अनेक जण विचारतात की वडाला 7 फेरेच का मारायचे, तर आपल्या संस्कृतीत 7 हा आकडा शुभ मानला जातो. सप्तपतीचे 7 पावले, 7 जन्म म्हणजे पती पत्नीचे नातं, 7 जन्मांसाठी घट्ट राहावं या श्रद्धेने हे 7 फेरे मारले जातात. हा पांढरा सुती धागा म्हणजे सुताचा दोरा नाही, तर ते पती पत्नीमधील प्रेम, विश्वास आणि एकमेकांना दिलेल्या साथीचं प्रतीक आहे. जसा हा धागा वडाच्या झाडाला घट्ट गुंडाळला जातो
तसेच आमच्या संसारातले नातंही दिवसेंदिवस अधिक घट्ट आणि मजबूत व्हावं हीच या मागची भावना असते. फेरे मारताना मनातल्या मनात सावित्रीची कथा आठवते आणि तोंडातून नकळत शब्द निघतात, जन्मोजन्मी हाच पती मिळो आणि त्याचं आयुष्य वडाच्या झाडासारखं दीर्घायुष्य आणि निरोगी असू दे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर वडाचं झाड हे सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं आहे. या भोवती फेऱ्या मारताना आपल्याला शुद्ध हवा मिळते, जी आपल्याला आरोग्य आणि प्रकृती चांगली ठेवते. म्हणजेच आपली ही सुंदर परंपरा आरोग्याशी आणि निसर्गाशी जोडली गेलेली आहे. खरंच खूप छान संकल्पना आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पार पाडतो ना, तेव्हा खरंच खूप मनापासून आणि आनंद होत असतो. हा धागा न तोडता आम्ही सगळ्या तिथेच ठेवतो. असं का करता ते माहीत नाही, पण धागा आपला जो नात्याचा धागा आहे तो तुटू नये म्हणून कदाचित हे असावं असं मला वाटतं. त्यानंतर वटवृक्षाला अगदी मन लावून आणि हात जोडून मनापासून प्रार्थना केली की हे भगवंता, माझं आणि माझ्या मिस्टरांचं हे नातं असंच जन्मोजन्मी कायमस्वरूपी असावं आणि मला जो नवरा मिळालेला आहे तो कायमस्वरूपी जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळू दे असं मनापासून प्रार्थना केली. कारण माझ्या नवऱ्याने मला जितकं स्वातंत्र्य दिलेलं आहे तितकंच प्रत्येक नवरा प्रत्येक बायकोला देतो असं अजिबात नाही. कारण प्रत्येक नात्यात रोकटोक अडवणूक ह्या गोष्टी असतातच, पण माझ्या नवऱ्याने मला आजपर्यंत कोणत्याही, मी माझ्या मर्यादेत असते, माझा नवराही मला तितकाच छान राहू देतो. त्यामुळे पूजा पूर्ण झाल्यावर मग येते ती वेळ सगळ्यात आनंदाची, ते म्हणजे एकमेकींच्या ओटी भरणे, सुवासिनींची ओटी भरणं हे अतिशय शुभ मानलं जातं. आम्ही सगळ्या मैत्रिणींनी एकमेकींना हळद कुंकू लावलं, सुवासिक अत्तर लावलं आणि खण, नारळ, आंबे आणि फळं देऊन एकमेकींची ओटी भरली. एकमेकींना सुवासिनी भव, अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. तर मैत्रिणींनो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करत असाल. त्यानंतर येतो तो महत्त्वाचा टप्पा म्हणजे उखाणे. तर उखाणे तर मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करायचं आहे, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील. तर चला तर मग उखाण्यांचा व्हिडिओ मी आता सुरुवात करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या ज्या ओळखीच्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा, म्हणजे माझ्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील आणि मी तुमच्यासाठी छान छान सुंदर सुंदर मस्त मस्त असे कंटेंट घेऊन येत राहील. वटपौर्णिमेला 12 पौर्णिमांची पूजा कशी मांडावी काय, त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. असंच माझ्या बाकीच्या येणाऱ्या व्हिडिओंना सुद्धा तुमचा खूप छान उत्तम प्रतिसाद असावा अशी मी अपेक्षा करते. आणि आता इथून पुढे मस्त मस्त गोडगोड उखाणे ऐका बायकांचे. वडाच्या झाडाला बांधते पांढरा सुती धागा, संदीपरावांच्या मनात आहे माझी हक्काची जागा. लावित होते कुंकू, त्यात पडला मोती, शिवाजीराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. वडाच्या झाडाखाली स्वामी घेतात विसावा, सागर पाटलांचं नाव घेते आशीर्वाद असावा. माधुरी तू घे पटकन पुढे लगेच त्यांना हिरवे कुरण चरते हरण, उमेशरावांचं नाव घेते वटसावित्रीच्या पूजेचे कारण. अदगर मदगर मदगरात खाट, खटीव गादी गादी उसुची उसुची मोर मोराव माशी, गावागाव बसले दोस्तान बशी, तिजोरीच्या किल्ल्या मागू. जास्वंदीचे फूल गणपतीला वाहिले, रामचंद्र रावांसाठी मी पुन्हा तेच गाव पाहिले. रुको ना. जांभळीची चिरून, संत्राजीचे फोडून, केळाची काठी सार, कृष्णरावजीच्या नावाची कुंकू लावतीला. सहज गेले फुलाला, पदर अडकला वेलेला, एवढा हजरा कशाला, बाराजी पाटलांच्या नावाला. तुम्ही घ्या तोर. विसरून जातो माणूस, असंच होतं. शंकर, बेल, पिंड, पान, फूल, फळ काही होतं का? डायरेक्ट नावच घ्या. महादेव. मंगळसूत्राच्या 2 वाटी, सासर आणि माहेर. त्याने सौभाग्य काय, त्याने सौभाग्याचा आहे. पटकन. मोत्याची माळ सोन्याचा साज, मोत्याची माळ सोन्याचा साज, श्रीमंतरावांचं नाव घेते वटपौर्णिमाचे दिवस आहे आज. हे आमचे 2 कॅमेरामन जे आमचे फोटो व्हिडिओ काढण्यामध्ये फार त्यांचे कष्ट आहेत. कॅमेरामन महत्वाचे व्यक्ती.
वटपौर्णिमेच्या पावन दिवशी आम्ही घरात एक अतिशय सुंदर शुभ कार्य केलं. ते म्हणजे श्री सत्यनारायण देवाची पूजा. वडाच्या पूजेनंतर घरात येऊन जेव्हा अशी मी मांडणी केली, देवपूजा पाहायला मिळते, तेव्हा घर अतिशय प्रसन्न होऊन जातं. हिंदू धर्मात सत्यनारायण पूजेला खूप महत्त्वाचं स्थान आहे. सत्य म्हणजे भगवान विष्णू संसारात सुख, शांती, समृद्धी नांदावी आणि घरातली इडापिडा टळावी म्हणून सत्यनारायणाची पूजा आणि कथा अगदी श्रद्धेने केली जाते. असे म्हणतात की जिथे सत्यनारायणाची कथा मनोभावे ऐकली जाते तिथे नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता ऊर्जा संचार होतो. या पूजेमध्ये घरातली स्त्री म्हणजे गृहलक्ष्मीचे महत्त्व खूप मोठे आहे. शास्त्रानुसार स्त्री ही घराचा कणा असते. ती घराची लक्ष्मी असते. जेव्हा एखादी स्त्री स्वतः पुढाकार घेऊन घरात सत्यनारायणाची पूजा मांडते तेव्हा तिच्या हाताने घरामध्ये सुख आणि ऐश्वर्याची नांदी होते. स्त्रीच्या अस्तित्वाचा विचार आणि तिच्या प्रार्थनेचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर पडतो. एका स्त्रीने मनापासून केलेली पूजा ही तिच्या पतीला व्यावसायिक यश, मुलांना आरोग्य, संपूर्ण घराला शौर्य देते. आज जेव्हा मी सत्यनारायणाची कथा ऐकत होते तेव्हा मनात एक वेगळी तृप्ती जाणवत होती आणि ही पूजा मी 12ही महिने करते आहे. त्यात याहून दुसरा मोठा कोणताच आनंद नाही. त्यानंतर खूप गोष्टी करायच्या होत्या. मग म्हटलं आंबेरस केला, पोळी केली आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नवऱ्यासाठी हा उपवास केला आहे. त्या नवऱ्याचा आशीर्वाद घेणं तर महत्त्वाचं आहे ना. तर मग ते घरी आल्यानंतर छान त्यांच्या पाया पडून घेतलं आणि त्यांचे आशीर्वादसुद्धा घेतले बरं का. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आज मी ज्या ज्या गोष्टी व्लॉगमध्ये सांगितल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट आवडली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझी मेहंदी बघा, अगदी साधी सोपी सिंपल काढलेली आहे पण खूप सुंदर दिसते. ह्या हाताची पण बघा, इथे वट सावित्री लिहिलं आहे आणि इथे मिस्टरांचं नाव लिहिलेलं आहे. तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.